शक्तीपीठ महामार्ग हा भाविकांच्यासाठी नाही, हा विकासासाठी नाही आहे, तर राजकीय नेत्यांच्या आणि विशेषतः सरकारमध्ये असणाऱ्या राजकीय नेत्यांच्या आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी आहे। 50,000 कोटीचा याच्यामध्ये घोटाळा होणार आहे। सरळ आहे, देशभरामध्ये जे आता रस्ते बांधले जात आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत, अर्थात तिथेही काही पारदर्शक आणि स्वच्छ कारभार होतोय असा दावा मी करत नाही, पण तरी सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जे अनेक रस्ते बांधलेले आहेत त्याचा 6 पदरी रस्त्याचा 1 किलोमीटरचा खर्च साधारणपणे 35 कोटी रुपये येतो। शक्तीपीठ महामार्गाचा जर विचार करायचा झाला तर 802 किलोमीटर लांबी आहे आणि खर्च आहे 86,300 कोटी, म्हणजे 1 किलोमीटरचा खर्च आला 107 कोटी 60 लाख रुपये, म्हणजे तिप्पट खर्च ज्यादा येतो। म्हणून मी म्हटलं की जो रस्ता साधारणपणे 30 ते 35,000 कोटीत व्हायला पाहिजे तो 86,000 कोटीमध्ये व्हायला आहे। या ठिकाणी 50,000 कोटीचा मोठा घोटाळा होणार आहे। एक समृद्धी महामार्ग झाला आणि आमदाराचा दर 50 कोटी निघाला, आता किती निघणार आहे मला माहिती नाही। आणि एवढा मोठा भ्रष्टाचार धर्माच्या नावानं, देवाच्या नावानं करायचा उद्योग ही मंडळी करतायत। दुसऱ्या बाजूला ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे त्यांना मात्र जमिनीचा मोबदला कवडी मोल किमतीने देणार आहे।